पुण्यातल्या L3 लाऊंज पब प्रकरणामध्ये 2 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या पब मधल्या व्हिडिओमध्ये ड्रग्ज घेताना दिसत असलेल्या या दोन्ही तरुणांना पुण्यातनं आणि मुंबईतनं ताब्यात घेतलं गेलंय। एका तरुणाला पुणे पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलंय तर दुसऱ्या तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मुंबईतून ताब्यात घेतलं असून त्यांची सध्या चौकशी सुरू आहे। आणि या संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, या सगळ्या प्रकरणामध्ये आता मुंबई आणि पुण्यातनं एकेका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय, काय नेमकी माहिती? पुणे पोलिसांनी आधी पुण्यातून एका तरुणाला ताब्यामध्ये घेतलं। हा जो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलेला आहे, ज्यामध्ये 2 तरुण बाथरूममध्ये एक ड्रग सदृश्य वस्तू किंवा ड्रग असल्याचा जो दावा केला जातोय ते घेताना दिसतायत। या दोघांची ओळख पटवण्यामध्ये पुणे पोलिसांना यश आलंय आणि पुणे पोलिसांनी यातील एका तरुणाला पुण्यातून ताब्यामध्ये घेतलं आणि त्याच्याकडून जी माहिती मिळाली त्या आधारावरती दुसऱ्या तरुणाला मुंबईतून ताब्यामध्ये घेतलेलं आहे। हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि जो मुंबईतील तरुण आहे तो त्याच्या कुटुंबियांसह, त्याची आई आणि बहीण यांच्यासह पुण्यात काही कामानिमित्त आलेला होता किंवा तो त्याच्या आईसह काही काम करतो। दोघांची वय 24 ते 25च्या दरम्यानची आहेत आणि हे दोघेही त्या दिवशी त्या पार्टीसाठी गेलेले होते। 500 रुपये प्रत्येकी एंट्री फी होती या L3 लाऊंजमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि त्यानंतर तिथं जे काही खायचं असेल, प्यायचं असेल यासाठीचा वेगळा खर्च प्रत्येकाला स्वतंत्ररित्या करायचा होता, अशी माहिती समोर येते। या दोघांच्या व्यतिरिक्त 40 जण जे होते, 40 ते 50 जण हे या सगळ्या पार्टीचं आयोजन करणाऱ्या अक्षय कामटेंनी त्या ठिकाणी एकत्र केले होते। आता अंमली पदार्थांचं सेवन या फक्त दोघांनीच केलंय की आणखी कोणी त्यामध्ये सहभागी होते, यांच्यापर्यंत अंमली पदार्थ आले कुठून, या सगळ्याचा पोलीस तपास करतायत आणि हे अंमली पदार्थ मेफेड्रॉन असण्याची शक्यता आहे। जे मेफेड्रॉन ललित पाटील प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात समोर आलेलं होतं किंवा काही दिवसांपूर्वी पुण्याजवळच्या कुरकुम MIDC मध्ये तब्बल 3000 कोटी रुपयांचं मेफेड्रॉन पकडलं गेलं होतं। त्याचा एक मोठा साठा पुण्यातील विश्रांतवाडीमध्ये आढळून आलेला होता। मात्र मेफेड्रॉन अजूनही पुण्यामध्ये अस्तित्वात आहे हे दर्शवणारे हे दृश्य आहेत। या दोघांकडून ज्याचं सेवन केलं जाते ते मेफेड्रॉन असण्याची शक्यता आहे। ठीक आहे मंदार, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं घेतच राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।